राजुरातील इन्फंट जीसस कॉन्व्हेंट स्कूलमधील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील 18 विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण 7 नोव्हेंबर 2019 रोजी उघडकीस आले। या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आणि सहआरोपी विरुद्ध पॉस्को दाखल केला होता। या प्रकरणात शाळेचे संचालक आणि काही लोक अजूनही शिक्षेपासून दूर आहे। त्यांना जामीन देखील मिळाला। 6 वर्षांनंतरही 18 मुलींना न्याय न मिळाल्याने पालकांमध्ये संताप असल्याचा आरोप करत पीडित विद्यार्थिनींचे पालक न्यायासाठी 16 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा रमेश वेट्टी यांनी दिला आहे। राजुरा इन्फंट जीसस पब्लिक स्कूल आदिवासी मुलींवर 18 मुलींवर अत्याचार झाला होता। या बाबतीत मी संक्षिप्तमध्ये आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या 18 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर आज 6 वर्षापासून आम्हाला कुठेही पत्रानुसार दिलेल्या गेलेल्या लेखी दिलेल्या करारानुसार अजूनपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहे। आम्हाला 5 वर्षापासून अजूनही न्याय भेटलेला नाही आहे आणि न्याय भेटण्यासाठी आम्ही 16 मे या दिवस ठरवलेला आहे उपोषणाचा। तर आम्ही त्या दिवशी उपोषणाला बसू। आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे, हे जबाबदारी घेण्यात यावी।